14. व्यर्थ समर्थ करण्याची कला. पदार्थांच्या वापरानेच आपले जीवन वाचवले आहे, परंतु प्रत्येक पदार्थाचा उपयोग फक्त एकदा वापरल्याने समाप्त होत नाही. प्रसंग: राष्ट्रपिता महात्मा गांधी साबरमती आश्रमात राहत असताना एक आश्रम निवासी गांधीजींकडे एक नवी चादर मागण्यासाठी आला. गांधीजींनी त्याला विचारले, जुन्या चादरीचे काय केले? त्या व्यक्तीने उत्तर दिले की मी त्याची बैठक बनवली आहे. गांधीजींनी विचारले, बैठक जुनी झाल्यावर त्याचे काय करशील? त्या व्यक्तीने सांगितले, ते फाडून त्याची उशी कवर बनवेन. जर उशी कवर जुने झाले तर? व्यक्ती म्हणाला, मी त्याचे पाय पुसणे बनवेन. गांधीजींनी त्याची पाठ थोपटून त्याला शाबासकी दिली आणि म्हणाले, जर तुझ्यासारखे सर्वजण वापरलेल्या वस्तूंचा सदुपयोग करू लागले तर भारतातील गरिबी लवकरच दूर होईल. गांधीजींनी त्याच्यावर खुश होऊन त्याला नवीन चादर दिली. आपल्या देशात चंदीगड येथे एक रॉक गार्डन आहे. ती नेकचांद सैनी नावाच्या एका इंजिनियरने बनवली आहे. त्या गार्डनमध्ये चिनी मातीच्या तुटलेल्या वस्तूपासून सुंदर सुंदर कलाकृती बनवलेल्या आहेत. कोणत्याही वस्तूचा पुनरुपयोग करण्याची कला व्यक्तीला महान बनवते, परंतु केवळ वस्तूचा योग्य उपयोग नाही तर प्रत्येक कर्मेंद्रिय आणि मनबुद्धी संस्कार समर्थ असले पाहिजेत. साधारणतः मनात येणाऱ्या संकल्पांचा योग्य दिशेत उपयोग करणे कठीण असते. समजा कोणी आपली निंदा केली. जर आपण असा विचार केला की ते आपले विरोधी असल्यामुळे असे बोलत आहे, ते आपले दुश्मन आहेत म्हणून ते चुकीचे आहे, असा विचार न करता आपण सकारात्मकतेने त्याकडे बघितले पाहिजे की मी माझ्यात असा बदल घडवून आणेन की निंदा करणारा व्यक्ती देखील माझा प्रशंसक बनेल. मी लोकांमध्ये प्रिय तर बनेनच, त्याचबरोबर ईश्वराचा देखील प्रिय बनेन. अशा संकल्पाने मी आपली स्थिती समर्थ करू शकेन. या कलेचा वापर करण्याची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आवश्यकता असते, कारण प्रत्येक दिवशी व्यक्तीसमोर अडचण येतच असते. व्यर्थ गोष्टींपासून मुक्त झाल्यावर वेळ आणि शक्तीची बचत होते. परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीला अमूल्य समय, संकल्प आणि वाणीची शक्ती दिली आहे. मनुष्य आपला वेळ व्यर्थ कार्य, व्यर्थ चिंतन आणि व्यर्थ चर्चेत नष्ट करतो. संकल्प नकारात्मक आणि विषय विकारांच्या चिंतनात नष्ट करतो, परंतु त्याऐवजी संकल्प आणि वाणी सकारात्मक, समर्थ स्वकल्याण आणि विश्वकल्याणाच्या कार्यात सफल केली तर हे विश्व स्वर्ग बनण्यात जास्त वेळ लागणार नाही. म्हणूनच नेहमी समर्थ संकल्पच केले पाहिजेत. प्रश्न 1. कोणत्या गोष्टीपासून स्वतःला मुक्त ठेवल्याने लवकरच समर्थ स्थिती प्राप्त केली जाऊ शकते? 2. मनाला सशक्त करण्यासाठी काय केले पाहिजे?